खर्च होईल खिशाचा, इंजिन घेईल वांध्याचा, इंधनाचा खेळ सारा आणि गाड्या झाल्या कामाच्या. या म्हणीचा सोपा अर्थ असा आहे की आजच्या बदलत्या परिस्थितीमुळे वाहनधारकांना आपल्या खिशाला कात्री लावून नाहक दुरुस्तीचा खर्च करावा लागत आहे. इंधनाच्या बदलामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असून पर्यायाने आपली गाडीच कामाची म्हणजे वारंवार बिघडणारी झाली आहे. सकाळी कामाला निघताना गाडी नीट चालू झाली पाहिजे हे आपलं मुख्य टेन्शन असतं. पण जर गाडी मध्येच रस्त्यात बंद पडली किंवा पिकअपच घेत नसेल तर अख्खा दिवस नकोसा होतो. आजकाल शहरातील दुरुस्ती केंद्रांवर नजर टाकली तर अशाच तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. ही परिस्थिती पाहून आता वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ सुद्धा चक्रावून गेले आहेत. गाडी अचानक बंद पडल्यानंतर जेव्हा तिची तपासणी केली जाते तेव्हा समोर येणारे निष्कर्ष खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. गॅरेजवर सध्या एक चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. तिथे येणाऱ्या 10 पैकी 3 ते 4 गाड्यांच्या इंजिनमध्ये गंभीर बिघाड झाल्याचं प्राथमिक निरीक्षणातून समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही समस्या केवळ जुन्या गाड्यांची नसून आता आधुनिक BS6 गाड्यांचेही हाल काही वेगळे नाहीत. E20 पेट्रोलचा फटका. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये अनेक तांत्रिक समस्या येत आहे. या इंधनामुळे इंजिनच्या आतमध्ये कार्बन मोठ्या प्रमाणात साचत आहे, ज्यामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होतो. इथेनॉल जळताना तेलाच्या दिव्यासारखं जळतं. त्यात पेट्रोलसारखी ज्वलनशीलता नसते. याचा परिणाम थेट इंजिनच्या कार्यक्षमतेवर होतो. आधुनिक गाड्यांचे फ्युएल पंप चोक होणं आणि फिल्टर वारंवार खराब होणं या तक्रारी अत्यंत वाढल्या आहेत. अनेक गाड्यांच्या पेट्रोल टाकीमध्ये बाहेरील आर्द्रतेमुळे पाणी साचल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा वेळी टाकीतील सगळं जुनं पेट्रोल फेकून द्यावं लागतं आणि नवीन इंधन भरल्यानंतरच गाडी पुन्हा चालू होते. पूर्वीच्या गाड्या 5 ते 10 वर्षे विनासायास चालायच्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. इंधनाच्या गुणधर्मामधील बदलांमुळे इंजिनच्या अंतर्गत भागावर जो परिणाम होतोय त्यामुळे 1.5-2 वर्षातच गाडीचं इंजिन दुरुस्तीसाठी उघडावं लागतं आहे. वारंवार होणाऱ्या या दुरुस्तीमुळे आणि देखभालीच्या वाढलेल्या खर्चामुळे सामान्य वाहनधारक कमालीचा वैतागला आहे. सध्या इंधनाच्या गुणधर्मामुळे इंजिनवर जो परिणाम होतोय तो मोठा पेच निर्माण करतोय. जोपर्यंत वाहनांची यंत्रणा आणि इंधन याचा योग्य ताळमेळ बसत नाही तोपर्यंत वाहनधारकांना गाडीच्या देखभालीकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. वाढलेला दुरुस्तीचा खर्च पाहता नियमित तपासणी हाच आता एकमेव पर्याय उरला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.